नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। म्हणतात ना, राजकारण म्हणजे सामाजिक परिप्रेक्ष्याला जोडणारा हे सगळ्यात मोठा भक्कम पाया आहे। ज्या पद्धतीने राजकारणाची भूमिका ठरते त्या पद्धतीने सामाजिक भूमिकेचा आणि सामाजिक विकासाचा विषय वाढत जातो। संपूर्ण भारताचा जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीने ज्या पक्षाचा विचार हा समाजामध्ये रुळला आणि त्या समाजाची विकासाची भूमिका ही नेहमी बदलत राहिलेली आहे। आज जवळपास भारतातच नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये पाहिलं तर नेहमी या बदलाचे वारे आपल्याला नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने वाहताना दिसतात। पहिलं जेव्हा स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये आपल्याला थोडंसं आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीने स्वातंत्र्य काळामध्ये काँग्रेस म्हणजे महात्मा गांधींनी निर्माण केलं म्हणजे 1857 ॲलन ह्यूमनं तयार केलेला जो पक्ष पुढे चालून या स्वतंत्र संग्रामामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी कार्यवाही करत राहिले आणि ज्या पद्धतीचा विचाराचा पगडा त्यांनी सामाजिक भूमिकेवर सोडला तर त्याचे परिणाम जवळजवळ 40 ते 45 वर्ष या भारतावर कायमस्वरूपी आपल्याला ठासून भरलेले दिसतील। पण पुढे चालून जेपीचं आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक परिक्रमा ज्या पद्धतीने झाली आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जी अराजकता निर्माण होणार होती, जी काही परिस्थिती हाताबाहेर जाणार होती, त्याला रोखण्यासाठी जेपींनी जे आंदोलन तयार केलं आणि त्याच्यातून हजारो कार्यकर्ते तयार झाले। त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पुन्हा भारताची भूमिका भारतीय विचारसरणीची भूमिका बदलली आणि जनता दलाच्या माध्यमातून काही वर्ष या भारतामध्ये राज्य स्थापित झालं, सत्ता स्थापित करण्यात आली। परंतु अलीकडच्या काळात जर थोडंसं पाहिलं तर भाजपाचे ज्या पद्धतीने वारे वाहू लागले, परंतु या वाऱ्यांसोबत जी काही परिवर्तनाची लाट समाजाच्या समोर येऊ लागली त्या समाजाच्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये जे काही पक्ष एकत्रित येऊन या भाजपाला विरोध करण्याच्या चक्करमध्ये ही परिस्थितीमध्ये आज कशा पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीला आपल्या सोबत ठेवण्यासाठी काय काय परिणिती वापरण्यात येते ना त्याची आता स्पष्ट जाणीव होऊ लागलेली। ही परिणिती आज महाराष्ट्रात पण चांगल्या पद्धतीने लागू झाली आणि त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यात सुद्धा लागू झाली। ज्या पद्धतीनं राष्ट्रीय भारतीय काँग्रेस हा पक्ष हळूहळू आपल्या शेवटच्या घटकांपर्यंत येऊन पोहोचवतोय त्या पद्धतीनं आज त्याचे जिल्हाध्यक्ष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष आता ते राहिले नाहीत, आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे। त्यांना आपल्या पक्षामध्ये बोलून शरदचंद्र पवार साहेबांनी काँग्रेसचा विषय आता नामशेष या जिल्ह्यातून केला। कारण की अनेक कार्यकर्ते या काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय होते आणि त्या कार्यकर्त्यांच्या फौज त्या कार्यकर्त्यांचं संघटन बांधण्यात राजसाहेब देशमुखांनी एक चांगली भूमिका बजावली। त्या भूमिकेत त्यांनी नेहमी पक्ष हा कशा पद्धतीने स्थिर राहील याकडेच गेल्या 4 वर्षामध्ये जेव्हापासून त्यांच्याकडे या जिल्हाध्यक्षपदाची कमान हातात आली होती तेव्हापासून त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये पक्ष हा विषय समोर ठेवून त्यांनी आपल्या पद्धतीने पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला। परंतु आगंतुकपणे जेव्हा त्यांना परळी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची जेव्हा त्यांना अड घालण्यात आली ना तेव्हाच खऱ्या अर्थानं काँग्रेसचा असलेला हा नेतृत्व आपोआप पद्धतीने खिंडार पाडण्याची परिस्थिती निर्माण झाली। कारण की या सगळ्या गोष्टीचं जर थोडंसं अवलोकन केलं तर विचार आणि पक्ष यापेक्षा आता व्यक्तिगत हित महत्त्वाचं झाले की काय हाच प्रश्न आता जनतेसमोर येऊ लागलेला आहे। जरी परळी मतदारसंघामध्ये टी.पी. मुंडे या अगोदर काँग्रेसकडून लढले, शिवाजीराव दौंड या मतदारसंघातून निवडून आले, परंतु या परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला जर या ठिकाणी संधी दिली असती, राजसाहेब देशमुखांना काँग्रेसच्या चिन्हावर जर या परळी मतदारसंघातून जर निवडणूक लढवता आली असती तर खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस परत एका चांगल्या परिस्थितीमध्ये आली असती। परंतु म्हणतात ना
की सत्ता समीकरणामागं आणि क्रिकेटच्या खेळाच्या समीकरणाच्या समोर केव्हा काय बदल होतील याची कधीच शाश्वती कोणी बाळगू नये, त्या पद्धतीची परिस्थिती आज या राजकारणाची झालेली आहे. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचे प्रत्यक्ष परिणाम आपल्याला प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहावयास मिळत आहेत. आज जरी या रणधुमाळीमध्ये जनता ही बाजूला जरी राहिलेली असेल तर या भूमिकेत, या सक्रिय भूमिकेत जनताच ही शेवटचा निर्णायक कौल ठरणार आहे. कारण की जनतेच्याच निवडणुकीच्या मतदानाच्या जीवावर ही सगळी समीकरणं खऱ्या अर्थानं फलित होणार आहेत. परंतु ही फलित होणारी प्रकरणं आपण थोडीशी बाजूला सारून सध्या जी काही परिस्थिती निर्माण करून पक्षांनी आपल्या आपल्या पद्धतीची व्यूहरचना तयार केली ना, त्या व्यूहरचनेला आता ही जनता कशा पद्धतीनं खिंडार पाडते आणि खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेमध्ये विकासाला या जनता साथ देते की भावनिकतेला जनता साथ देते, हे आता पाहण्याची वेळ आलेली आहे. कारण की जनतेमध्ये विकास हा मुद्दा, ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. जसा ऊसतोड कामगारांचा प्रश्न प्रलंबित आहेत, ज्या पद्धतीने सिंचनाचा अभाव आहे, ज्या पद्धतीने MIDCचा प्रादुर्भाव या जिल्ह्यात पाहायला मिळतो किंवा बेरोजगारीचा विषय सावट समोर येतो, या पद्धतीचे सगळे प्रश्न आज जशाला तसे आहेत. फक्त भावनिक राजकारणावर जर या गोष्टीचा विचार केला तर आजपर्यंत बीड जिल्ह्याला मिळालेलं शंख पुन्हा तोच अबाधित राहील का काय, हाच प्रश्नचिन्ह तयार होतो आहे. त्यामुळं आता खऱ्या अर्थाने या जिल्ह्याच्या जनतेची खरी दूरदृष्टी आणि खरा निर्णय आता या विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट चित्र उभं करणार आहे. कारण की ज्या गोष्टीपर्यंत आजपर्यंत आम्ही या भावनिकतेकडं वळून स्वतःचं नुकसान करत आलो आहे, स्वतःची विकास यात्रा रोखत आलो आहेत, आज खऱ्या अर्थानं त्या विकास यात्रेला गती देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिकांना आता ह्या विधानसभेमध्ये आपलं खरं जे नैतिक कर्तव्य आहे, जे खरी विषय आहेत, कारण की भावनिकता खूप झाली, या भावनिकतेमुळं आपण पिढ्याना पिढ्या बरबाद केल्या. परंतु खऱ्या अर्थानं आता तुम्ही ज्या पद्धतीनं कामाला लागून ज्या पद्धतीचा विचार बदलणार आहात, कारण की या सगळ्या लोकशाहीमध्ये कुणी काही करो, कशा पद्धतीने करो, पण शेवटचा निर्णायक विषय हा जनतेवर अवलंबून असतो, हे मात्र निश्चित. आणि हे जर निश्चित ती आपल्याला जर मिळवायची असेल ना, तर खऱ्या अर्थानं आपण आता सगळ्यांनी पेटून उठून सामाजिक बदलामध्ये सक्रियतेने आता आपला प्रतिनिधित्व करावं. नमस्कार.